हॅलो फ्रेंड्स, तर आज पुन्हा एकदा खूप छान एक केक घेऊन तुमच्यासाठी हजर आहे। आणि केक आहे चॉकलेटचा अर्धा किलोचा। खूप सुंदर अशी एक सिंपलशी डिझाइन तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे मी अर्धा किलोचा केक स्पॉन्ज जो आहे तो छान असा बेक करून घेतला आहे। पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला आयसिंग करायचं आहे। गरम केकवरती कधीही आयसिंग करायचं नाही। तर आता केकचे थोडासा वरचा लेयर जो आहे तो छान काढून घेतला, कारण आपण जेव्हा सोकिंग करतो तर जेव्हा तो वरचा लेयर जर नाही काढला तर त्यामध्ये व्यवस्थित सोक होत नाही आणि केक छान सॉफ्ट लागत नाही। हां, पण सोक करतानाही खूप सोक करायचं नाही। जर खूप सोकिंग केलं तर आपला केक अगदी चिखलागत होऊन जातो। बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई, केक जर सोक केला तर आमचा केक खूपच आपण कसं म्हणतो की खूप असा ओला झाला किंवा त्याचा नीट पीस पडला नाही। तर खूप साऱ्या गोष्टी सोकिंगवरती सुद्धा आहेत। जर खूप जास्त सोक झालं तर मग पीसेस होत नाहीत किंवा व्यवस्थित सेट झाला नाही तरीसुद्धा होत नाहीत। असो, छान सोक केल्यावर क्रीमचा एक लेयर दिला आहे आणि त्यानंतर थोडीशी चॉकलेट सिरप टाकले। इथे तुम्ही चॉकलेटचं गणाशसुद्धा यूज करू शकता। मी चॉकलेटचं सिरप यूज केले आणि ते छान स्प्रेड केले। त्यानंतर सेकंड लेयर। आता ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा तुम्हाला माहीत असतात आणि सगळं येऊन अडतं ते डिझाईनजवळ, कारण डिझाईन काय करावी हा खूप सारा प्रश्न पडतो। बरं, रोज रोज नवीन तरी काय करणार, आणि या पद्धतीने पुन्हा एकदा सोक केले। आणि तुम्ही शुगर सिरपने सोक करू शकता, पाण्याने सोक करू शकता। कधी कधी कसं असतं, कस्टमर म्हणतं की आम्हाला जरा गोड केक पाहिजे, तेव्हा जास्त साखर टाकून शुगर सिरप बनवा आणि मग त्याने सोकिंग करा। घाईत केक बनवायचा असेल आणि स्पॉन्ज जर गरम गरम असेल तर कट करून तुम्ही किचनवरती, किचन टॉप जो असतो आपला स्वच्छ असतो आणि एकदम थंड असतो, त्यावरती तुम्ही स्लाइस करून ठेवा, पटकन थंड होतात। आणि सोकिंग करताना फ्रीजमधलं थंड पाणी वापरा, जेणेकरून आणखी लवकर तो थंड होईल आणि छान असा सेट व्हायला थोडा वेळ लागणार नाही, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही। पटकन अर्जंट द्यायच्या असतात तेव्हा ही ट्रिक नक्की यूज करू शकता। खूप छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओजमधून सांगत असतेच, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि होत राहतो। इथून मागेही खूप सारा झालेला आहे, कारण बऱ्याच तशा कमेंट्सही येतात आणि खूप सारे असे व्ह्यूअर्स आहेत की ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर ते खूप सारे मिस करत आहेत। तर खरंच मलाही खूप छान वाटतं आहे। आता पुन्हा एक नव्याने सुरुवात मी केली आहे आणि पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासमोर केक येत आहेत। ॲक्च्युली मध्ये थोडासा गॅप झाला, मलाही थोडंसं वेळ होत नव्हता, किंवा एक कसं असतं ना, आपण जेव्हा खूप सारे बिझी असायची तेव्हासुद्धा रोज व्हिडिओ जायचे, पण मलाच असं वाटायला लागलं का मी कंटाळा करते आय थिंक, म्हणजे मी माझ्यातला दोष शोधला आणि नंतर म्हटलं की नाही, मला एकदा नव्याने पुन्हा सुरुवात करायची आणि तुमच्यासाठी काम करायचं आहे। असो, केक तर बोलता बोलता पूर्ण झालासुद्धा आणि यावरती मी गणाश कव्हर करणार आहे। गणाश जे आहे ते मी ऑलरेडी बनवून ठेवत असते आणि 1 किलोचं किंवा 3 किलोचं गणाश मी ॲट अ टाईम बनवते। चॉकलेट कंपाऊंड, त्यानंतर क्रीम आणि न्यूट्रल जेल तिन्ही समप्रमाणात घ्यायचे। न्यूट्रल जेल थोडं कमी झालं तरी चालेल। तर या पद्धतीने गणाश मी बनवते आणि खूप छान होतं। फ्रीजमध्ये महिनाभर आरामात टिकतं, फ्रीजरला ठेवू शकता, वाटत असेल तुम्हाला तर फ्रीजरला तर महिनाभर आरामात राहील। तर या पद्धतीने कव्हर केक केलेला आहे आणि मॅडमने सांगितलं की आम्हाला चॉकलेट बॉल्स फार आवडले, कारण त्याच्या अगोदर त्यांना सेम असाच केक दिला होता, त्यांना सेम तसाच पाहिजे होता। माझ्याकडे ही चॉकलेट बॉल्स जे आहेत तर ते असतातच आणि डेकोरेशनसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतच असतो। तर हे आहेत चॉकलेट बॉल्स, जे शॉर्ट्स येतात डेअरी मिल्कचे, पण हे शॉर्ट्स नाही आहेत कारण ते परवडणार नाही आपल्याला। 5 रुपयात अगदी एक 4-5 येत असतील, पण हे मी पॅकच आणलं होतं मोठं 1 किलोचं, जे डेकोरेशनसाठी येतं ते आणि सगळ्या खालच्या बॉर्डरच्या साईडला लावून घेतलं आहे। त्यानंतर बघा, सगळं झालं आणि कॅमेरा ऑन करायची विसरले आणि या डॉटने पूर्ण केकचा शो आय थिंक घालवला असं म्हणायला हरकत नाही। नंतर मी जेव्हा ॲक्च्युली मला आपण जे टूथपिकने वेब डिझाईन करतो ती करायची नव्हती, पण या डॉटमुळे मला ती करावी लागली आणि तरीही तो डॉट दिसतच होता। पण होतं असं कधी कधी, पूर्ण केक होत आला की काही ना काही होऊन जातं। असो, छान असं नाव लिहिलं मी, मॅमच्या मुलाचा असेल किंवा कुणाचा होता माहीत नाही, कदाचित त्यांच्या भाच्याचा होता। तर नंदू असं बड्डे बॉयचं नाव आहे आणि ते मी केकवरती लिहिलंसुद्धा आहे। तर या पद्धतीने साधा सिंपल पण सोबर असा केक आपला रेडी झाला आहे।
खूप सारे डिझाईन्स केल्यावरच केक छान दिसतो असं काही नाही, सिंपल केकही खूप छान वाटतात. आणि सध्या शॉपलाही खूप सिंपल केक असतात. सिंपल म्हणजे कसं की फक्त टॉपर्स लावायचे, जेलने कवर करायचा, बस, दुसरं काही